तुम्हाला माहिती आहे का 3 एप्रिल 1680 ला काय झालं होतं? हा दिवस इतिहासात का कायमचा कोरला गेलाय? 3 एप्रिल 1680 हा दिवस होता एका युगाचा अंत आणि एका स्वप्नाची परीक्षा. या दिवशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, स्वतःचं आयुष्य जनतेसाठी अर्पण करणारे महान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगड किल्ल्यावर अखेरचा श्वास घेतला. ज्यांनी शून्यातून स्वराज्य उभं केलं, मुघल साम्राज्याच्या विरोधात उभं राहत लाखो लोकांना स्वाभिमान शिकवला. त्यांच्या जाण्यानं फक्त एक राजा नाही गेला, तर एक विचार, एक प्रेरणा, एक शक्ती जणू हरवली. रायगड किल्ल्यावर संपूर्ण वातावरण शांत झालं होतं. प्रजेला विश्वास बसत नव्हता की त्यांचा राजा आता त्यांच्यात नाही. पण शिवाजी महाराजांनी कधीही हार मानायला शिकवलं नव्हतं. त्यांनी शिकवलं, स्वराज्य हे फक्त एका माणसाचं नसतं, ते प्रत्येकाच्या मनात जिवंत असतं. 3 एप्रिल हा फक्त एक दिवस नाही, तर आठवण आहे त्या महान राजाची, ज्यांनी आपल्याला जगायला शिकवलं. आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात शिवाजी महाराज जिवंत आहेत. राजे गेले, पण त्यांचा स्वराज्याचा विचार आजही जिवंत आहे. जर तुम्हालाही शिवाजी महाराजांचा अभिमान वाटत असेल, तर कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा.